Amen. बोला आमेन. Amen. आमेन. You know, the words must come out of your mouth. बघा शब्द तुमच्या मुखातून आला पाहिजे. And I believe you have not forgotten yesterday's message. आणि माझा विश्वास आहे जे काल मी सांगितले तुम्ही विसरला That you नाही are ambassadors for heaven, की तुम्ही स्वर्गाचे राजदूत आहात, ambassadors for Christ. ख्रिस्ताचे राजदूत. You are representatives of heaven. तुम्ही स्वर्गाचे प्रतिनिधी You आहात. represent heaven on earth. तुम्ही स्वर्गाला पृथ्वीवर सादर करता. You are the voice of heaven. तुम्ही स्वर्गाचा आवाज आहात. Amen. Amen. You are the voice of heaven. तुम्ही स्वर्गाचा आवाज आहात. Whatever heaven wants to speak, you are the ones who got to speak. जे काही स्वर्गाला बोलायचे ते तुम्ही बोलणार आहात. Because we know the meaning of ambassador. कारण आपल्याला माहिती राजदूत प्रतिनिधी म्हणजे काय. It means you are from a nation and you go to another nation, but you represent your nation to another nation. राजदूतचा अर्थ काय, तुम्ही एका देशाचे असता आणि तुम्ही दुसऱ्या देशामध्ये जाऊन तुमच्या स्वतःच्या देशाचं प्रतिनिधित्व करता. Amen. Amen. Now you are a citizen of heaven. आता तुम्ही स्वर्गाचे नागरिक आहात, Permanent citizen कायमचे नागरिक of heaven. स्वर्गाचे. Amen. आमेन. You are a temporary citizen of this earth पृथ्वीवरचे आपण तात्पुरते नागरिक आहोत, based on your spirit, soul living in your body in the physical world. कारण आपला जीव आपल्या शरीरामध्ये इथं राहते त्यामुळं. But you are a permanent citizen of heaven. पण आपण स्वर्गाचे कायमस्वरूपीचे नागरिक And you आहोत represent heaven. आणि आपण स्वर्गाला सादर करतो. If God wants to speak, He speaks through you. जर देवाला काही बोलायचं असेल तर तो तुमच्याद्वारे बोलतो. Amen. आमेन. He doesn't speak without you. तो तुमच्याशिवाय बोलत नाही. No. नाही. So we are here for Him. म्हणून आपण इथं देवासाठी Say, आहोत. God, I am here for you. बोला देवा मी तुझ्यासाठी इथे. I say that every day. मी असं दररोज देवाला I say, बोलतो. Father, मी बोलतो पिता I am here for you. मी इथं तुझ्यासाठी आहे. My life is in your hand. माझं जीवन तुझ्या हातामध्ये आहे. He loves it. आणि हे देवाला खूप आवडतं When you say that, ज्यावेळेस तुम्ही असं बोलता I am here just for you. की देवा मी फक्त इथं तुझ्यासाठी आहे. That's what God wants. आणि हेच देवाला हवंय. Father, we thank you that you are our creator, पिता आम्ही तुला धन्यवाद देतो, तो आमचा निर्माण our करतो, provider, आमचा पुरवठा our आहे, sustainer, आम्हाला राखून our ठेवणार आहे. everything. तो आमचा सर्वस्व Our आहे, life. आमचं जीवन. You're everything. तो आमचं सर्वस्व आहे. We are your own children. आम्ही तुझे स्वतःचे लेकर आहोत. Thank you, Father, धन्यवाद पिता for sending Jesus. प्रभू येशूला पाठवण्यासाठी. He came for us. तो आमच्यासाठी आला That's the only purpose for His coming. आणि हे एकमेव त्याचा उद्देश होता He येण्याचा. didn't come for Himself. तो स्वतःसाठी आला नाही. No, नाही, He came for us. तो आमच्यासाठी आला And He gave His life for us आणि त्याने त्याचं जीवन आमच्यासाठी दिलं that we may have His life. जेणेकरून आमच्यामध्ये त्याचं जीवन असेल. We didn't have heaven life. आमच्याकडे स्वर्गाचं जीवन When नव्हतं. we were born on this earth, ज्यावेळेस आम्ही पृथ्वीवर जन्म we घेतला had this natural life, आमच्यामध्ये नैसर्गिक जीवन the होतं, sinner's life, पापी जीवन, the perishing life, जे नाशवंत the जीवन, separated life. वेगळं जीवन. But after we believed in पण Jesus, ज्यावेळेस आम्ही येशूवर विश्वास ठेवला, we have the life of heaven, आता आमच्यामध्ये स्वर्गाचं जीवन life आहे, of the Son of God, देवाच्या पुत्राचं जीवन आहे. because of which we are the sons and daughters of God. आणि त्यामुळं आज आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या बनलेलो आहोत. Thank you for sending thy Spirit धन्यवाद पिता तुझ्या आत्मा to be in पाठवण्यासाठी, us. जो आमच्यामध्ये The greater one is in us. जो आमच्यामध्ये महान आहे. Thank you, Father. धन्यवाद पिता. And because of your Holy Spirit, आणि पवित्र आत्मा तुझ्यामुळं I have become the temple of God. मी देवाचं पवित्र मंदिर बनलेलं आहे. Thank you. धन्यवाद. The shrine of God, आम्ही देवाचं मंदिर आहोत, the closest. सर्वात जवळ. As children of God, देवाचे लेकर let us म्हणून declare, आपण घोषित करूयात, this day belongs to God. हा दिवस देवाचा आहे, In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. We take this day for God. आम्ही हा दिवस देवासाठी घेतो And we push off darkness in Jesus' name. आणि आम्ही अंधकारला पाठीमागे ढकलतो येशूच्या We bring in नावामध्ये. the light, the presence of God, the will, reign, rule of God on this earth. आम्ही प्रकाश, देवाची इच्छा, देवाचं राज्य, सत्ता आम्ही इथं पृथ्वीवर आणतो In Jesus' प्रभू name. येशूच्या Say नावामध्ये. amen. बोला आमेन. Yeah, kindly be seated. चला आपण सर्वजण बसूयात. Yeah. You know, today I'm going to teach you, if I have time, जर आज वेळ मिळाला तर मी तुम्हाला शिकवणार you आहे know, why our prayers are delayed, answer to our prayers are delayed. की का आपल्या प्रार्थनेच्या उत्तराला उशीर होतो. What happens during the time when we pray and we get the answers? ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो आणि उत्तर मिळतं, त्याच्यामधला जो वेळ आहे त्याच्यामध्ये काय होतं What should we be doing? आणि त्या वेळेमध्ये आपण काय करायला That हवं, the answer definitely comes. जेणेकरून उत्तर नेमकं येणार. That's very powerful. We need to know that.
हे फार सामर्थ्यशाली आपल्याला कळलं Because पाहिजे. these are mysteries many don't know. कारण हे रहस्य जे काही लोकांना माहित And नाही I'm going to reveal many mysteries आणि हे रहस्य मी आज सांगणार आहे one by one. एक एक करून. But one thing Holy Spirit wants to tell you, पण एक गोष्ट आहे पवित्र आत्म्याला सांगायची church is a very blessed place. की मंडळी खूप आशीर्वादित The जागा आहे. devil tries best to tell you that you don't need to go to church. बघा सैतान सांगतो की तुम्हाला मंडळीला जायची गरज नाही. Because he will tell you that the church is the body of Christ, कारण तो का सांगणार, कारण मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे, organism, शरीराचं ख्रिस्ताचा अवयव a आहे, part of the body. त्याच्या शरीराचा एक भाग आहे मंडळी. But you don't need to physically gather in the church. पण तुम्हाला वैयक्तिकरित्या मंडळीमध्ये जायची गरज नाहीये. But that is the lie of the devil. पण हे सैतानाचं खोट आहे. You can bring your family, तुम्ही तुमच्या you can कुटुंबाला, bring your children, तुमच्या लेकरांना इथं आणू because it's a शकता, blessed place. कारण ही एक आशीर्वादित जागा आहे. Amen. आमेन. You can be sure that your children will be protected. तुम्ही खात्री बाळगू शकता की इथं आल्यावर तुमची लेकरं Your सुरक्षित family will असतील, be protected. तुमचं कुटुंब सुरक्षित असेल. You must come with your whole family. म्हणून तुमच्या सर्व कुटुंबासोबत तुम्ही यायला Okay, पाहिजे. now, before I go to the topic आता संदेश सुरू करण्याच्या आधी of the 6 specific strategies to get results, संदेश जे 6 मी अलौकिक परिणाम मिळवण्यासाठी जे the संदेश first one आहे, is I believe. त्यातलं पहिलं मी शिकवलं होतं की But मी before विश्वास that, ठेवतो. Holy Spirit has given me something to say, त्याच्या आधी पवित्र आत्म्याने मला काही गोष्टी which will सांगितल्या really help you. जे तुम्हाला खरंच मदत And bless करतील you. आणि तुम्हाला आशीर्वादित करतील. There are many things unknown to us बघा अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाहीयेत. because there is a spiritual kingdom and the natural kingdom. कारण एक स्वर्गीय राज्य आहे आणि एक नैसर्गिक Or राज्य there is the आहे. spiritual realm and the natural realm. एक स्वर्गीय सत्ता आहे आणि नैसर्गिक सत्ता आहे. We only see in the natural, आपण फक्त नैसर्गिक पाहू शकतो. but the angels, the good angels as well as the bad angels, पण जे चांगले देवदूत आणि जे वाईट देवदूत they dwell in the spiritual realm. ते आत्मिक जगामध्ये राहतात. You must know this. हे आपण कळलं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे. I asked Holy Spirit about the angels. बघा मी पवित्र आत्म्याला And, देवदूतांविषयी विचारलं I have many things to say about the angels. आणि दूतांविषयी माझ्याकडे खूप माहिती आहे सांगण्यासाठी. Many times I thought to bring out a book अनेक वेळा मी विचार केला की त्याच्यावर एक पुस्तक लिहावं because दूतांविषयी. many are not taking advantage of the ministering angels that God has signed for us. कारण सेवा करणारे दूत जे देव आपल्याला देतो त्यांचा अनेक लोक वापर करत नाही, Because many don't know. कारण अनेकांना माहितच नाहीये. But we see in the Acts of the Apostles, the angelic beings were always helping them. पण आपण पाहिलं की प्रेषितांना Isn't देवदूत नेहमी सहाय्य करत होते. They never thought it is something supernatural. त्यांना कधीच वाटलं नाही काहीतरी अलौकिक आहे, काहीतरी वेगळं आहे. When Peter was in jail ज्यावेळेस पेत्र तुरुंगात होता and when he became free, आणि ज्यावेळेस तो स्वतंत्र झाला and we see when he came to the house, आणि आपण पाहतो की ज्यावेळेस तो घरी येतो that small girl looking at Peter said, "No, this is his angel." की ती लहान मुलगी दार उघडते आणि पेत्राकडे ते पाहते आणि म्हणते की हा पेत्र नाही, हा त्याचा दूत आहे. For them, the angel's appearance was normal, natural. म्हणजे त्यावेळेस देवदूतांना पाहणं एक सर्वसाधारण बाब होती. आज ऐसा कोई एंजल को देखो ऐसा करेगा, बाप रे मैं देवदूत को देखा. मगर उस टाइम वो छोटी लड़की आके बोलती, नहीं वो एंजल उसका है, उसका एंजल उसका ऐसा दिखता है. अंदर जाके बोली, नॉर्मली बात की, कॉमन लाइक अ कॉमन लैंग्वेज स्पोक. एक सर्वसाधारण गोष्ट ती बोलली की हा पेत्र नाहीये, हा त्याचा देवदूत आहे. इट वाज सो कॉमन. म्हणजे किती सर्वसाधारण गोष्ट होती. व्हाट यू सेइंग, एंजल किधर है? ऐसा नहीं, अच्छा. इट वाज अ कॉमन थिंग. सर्वसाधारण बाब Why होती. is it not happening now? मग हे आता का होत नाहीये? Because many of us don't believe. कारण आपल्यातले अनेक जण विश्वास ठेवत And नाहीत. knowledge comes from the word of God. आणि ज्ञान देवाच्या वचनामधून येतं. So, there are many things that are unknown to us. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाहीयेत. We don't know what is going to happen the next moment. आता आपल्याला माहित नाही की पुढच्या क्षणाला काय होणार Do आहे. you know? तुम्हाला माहिती You आहे don't का? know. आपल्याला माहित नाही The next second, की पुढच्या क्षणाला काय you होणार know आहे. nothing. काहीच माहित नाही आपल्याला What is going to happen? काय होणार आहे. There are things that we don't know. अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाहीत. So what should we do? मग आपण काय केलं पाहिजे? We cannot expect something happen suddenly आपण अशा अपेक्षा करू शकत नाही की अचानक गोष्टी and घडतील we are unprepared. आणि आपण तयारीच केलेली नाहीये. Has God said something in the Bible देवाने बायबलमध्ये काही बोललेलं where आहे you का, can protect yourself जिथं तुम्ही स्वतःचं संरक्षण करू शकता of things that come from the unknown? किंवा ज्या गोष्टी
माहीत नसलेल्या ठिकाणाहून येतात. That's why people are living in fear. म्हणून तर आज लोक भीतीमध्ये जगत Suddenly आहेत something will happen. की अचानक काहीतरी घडेल And I don't know. जे मला माहितच I नाही, cannot see it. मी जे पाहू शकत नाही. See, God never leaves us in the dark. बघा, देव आपल्याला अंधारामध्ये There ठेवत is नाही. answer in the Bible. बायबलमध्ये उत्तर आहे And many Christians have not taken advantage of it. आणि ख्रिस्त लोकांनी त्याचा फायदा घेतलेला नाहीये. Only when it happens, ज्यावेळेस ती घटना They wake घडते त्यावेळेस ते जागे होतात, but it's too late. पण त्यावेळेस उशीर झालेला असतो. आ गया है, अटैक आ गया, बीमारी आ गया, हार्ट अटैक आ गया, ये प्रॉब्लम आ गया, वो प्रॉब्लम आ गया. Because it doesn't tell you before it comes. कारण ते तुम्हाला माहित नसतं, यायच्या आधी कळत नाही. The demons always working behind the scene. दुरात्मे पाठीमागे नेहमी काम करत You असतात. cannot see it, तुम्ही ते पाहू शकत but नाही, they're working behind your back. पण ते पाठीमागे काम करत आहेत How to destroy us. की आपला नाश कसा He walks करायचा. like a roaring lion, the Bible says. तो एक गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं हे Wanting to शोधत devour असतो, us. कोणाला गिळावं हे शोधत असतो, Destroy us, आपला नाश करावा, defeat us. हरवावं. So we cannot see, so they take advantage. म्हणून आपल्याला दिसत नाही म्हणून ते आपला फायदा घेतात. Maybe they are planning here, कदाचित ते इथं योजना करत असतील, talking about you. तुमच्या विषयीने बोलत इसको असतील. कैसा गिराने का, इसको कैसा डिफीट करने, इसको कैसा बीमारी लाने का. You cannot hear. हे तुम्ही ऐकू You शकत cannot नाही, see. हे तुम्ही पाहू शकत नाही. Are we so helpless? आपण असे मदतहीन आहोत का? No, नाही, no. नाही. God has given us some powerful tools, बघा, देवाने आपल्याकडे सामर्थ्यशाली which is शस्त्र दिलेले आहे, more powerful जे खूप खूप सामर्थ्यशाली आहे, than those who are planning in the invisible realm against us. त्यापेक्षा जे जे अदृश्य जगामध्ये आपल्याविषयी योजना करत आहेत त्यापेक्षा. So that is what I'm going to speak to you first. आणि आज हेच मी तुम्हाला पहिल्यांदा सांगणार We आहे. can pray for the unknown. जे आपल्याला माहित नाही त्याविषयी आपण प्रार्थना करू शकतो. Amen. आमेन. Don't say the Lord is with me, the Lord is in me, so nothing will happen. फक्त असं म्हणू नका की देव माझ्या सोबत आहे, देव माझ्यामध्ये आहे, तर काहीच होणार You know, नाही. many people speak in the air. बघा, अनेक लोक असे हवेमध्येच It's बोलतात. just religion, हे फक्त एक धर्म not the आहे, reality. पण हे खरं नाहीये. ए प्रभु है, कुछ नहीं होगा. Nothing will happen. काहीच होणार नाही, प्रभू आहे. What are you doing that nothing should happen? तुम्ही काय करत आहात जेणेकरून काही होऊ नये म्हणून? Don't think because the Lord is with you, in you, nothing will happen. असा विचार करू नका, देव तुमच्या सोबत आहे, तुमच्यामध्ये, तर काहीच होणार नाही. You know, once Jesus told the disciples, बघा, एकदा येशू शिष्यांना म्हणाला, let us go to the other side. आपण पुढच्या पलीकडच्या भागी जाऊयात. What did he say? तो काय म्हणाला? Let us go. आपण पलीकडे जाऊयात. He didn't say you go. तो असं नाही म्हणाला की तुम्ही पलीकडे जा. We will go येशू म्हणाला आपण जाणार आहोत to the other side. पलीकडे. He didn't say we'll go and drown. No, तो असं म्हणाला नाही की तुम्ही जा आणि बुडून जा. no. We नाही. will go on the other side. येशू म्हणाला आपण पलीकडे जाणार आहोत, पलीकडच्या बाजूला. I'm with you. मी तुमच्या सोबत I'm in आहे, the boat with you. मी त्या नावेमध्ये तुमच्या सोबत आहे. But yet the storm came. पण तरी सुद्धा वादळ आलं, Isn't it? हो ना? The storm came suddenly. की वादळ अचानकपणे आलं. प्रभु बोला मतलब कुछ प्रॉब्लम नहीं होएगा, ऐसा नहीं है. प्रभु मेरे जीवन में कुछ नहीं होगा, ऐसा नहीं है. हेलो, some people think that way. अनेक लोक असा विचार करतात, अरे प्रभु है, कुछ नहीं होगा. यही लोग गिर जाते हैं. फिर बोलते हैं, अरे प्रभु किधर था तू? See, they don't know the Bible. बघा, त्यांना बायबल माहित नाहीये. Though the Lord was there with them, the storm came. जरी शिष्यांसोबत येशू होता तरी सुद्धा वादळ आलं. So don't think because the Lord is in you, with you, storms, sudden storms won't come. मग असा विचार करू नका येशू माझ्यासोबत आहे, माझ्यामध्ये अचानक वादळ येणारच नाही. मग So, is there any tool where we can protect ourselves and our family from the unknown? मग आता प्रश्न असा आहे की माझ्याकडे कोणतं साधन आहे का की जिथं मी माझ्या कुटुंबाची आणि माझी जे माहित नाही त्यापासून संरक्षण करू So I want शकतो. to help you and this will bless you. आणि मला त्याच बाबतीत तुम्हाला सहाय्य करायचं आणि त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळेल. You are not helpless. तुम्ही मदत ही नाहीये, But since you are ignorant, you have not been using this. फक्त तुम्हाला माहित नाहीये म्हणून तुम्ही त्याचा वापर करत नाहीये. God has given you a mighty tool, देवाने तुम्हाला महान साधन a शस्त्र दिलेले powerful आहेत, tool, सामर्थ्यशाली साधन दिलेली where आहेत, you can pray for the unknown. जेणेकरून जे माहित नाही अदृश्य आहे त्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. And that is praying in tongues. आणि ते आहे अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणं. Amen. Praying in tongues is communicating to God directly mysteries and secrets which you don't know. अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणं म्हणजे देवासोबत ज्या गोष्टी तुम्हाला माहित नाहीये त्याविषयीने बोलणं. You don't know what is going to happen, तुम्हाला माहित नाही काय होणार आहे, but God knows it. पण देवाला माहिती. Amen. आमेन. He has seen your end
from the beginning. त्याने तुमचा शेवट सुरुवातीपासून पाहिलेला आहे. He knows everything. त्याला सर्व काही माहिती आहे. Nothing is hidden. त्याच्यापासून काही He लपलेलं sees all, नाहीये. hears all, knows all. तो सर्व पाहतो, सर्व ऐकतो, त्याला सर्व माहिती आहे. Then the question is, if he sees all, if he has seen what is the problem that's going to come, why didn't he do anything? आता प्रश्न आहे, जर का त्याला माहिती की काय होणार आहे तर मग त्याने का काही केलं नाही. Okay, so we'll answer all that. आता आपण त्याचं उत्तर पाहूयात. So first we see, since anything can happen from the unknown, आता आपण पाहतो की अदृश्य जगामध्ये काही घडू because शकतं, there's a realm which is beyond our reach. कारण ती जागा अशी आहे जिथं आपण पोहोचू शकत God नाही. doesn't expect you to go there. आणि देवाची पण अपेक्षा नाही की तुम्ही अदृश्य जगामध्ये जावं. No, you cannot even go तुम्ही तिथं जाऊच शकत नाही, because you are in the flesh. कारण आपण देहामध्ये आहोत. Amen. You Amen. cannot go there. तुम्ही तिथं जाऊच शकत नाही अदृश्य जगामध्ये. But the devil can be there. पण सैतान तिथे आहे. He can see you, you cannot see him. सैतान तुम्हाला पाहू शकतो, तुम्ही नाही त्याला पाहू Those who शकत. in the spiritual realm, they can see you, जे आत्मिक जगामध्ये ते तुम्हाला पाहू शकतात, but you cannot see them. पण तुम्ही त्या आत्मिक जगामधल्या लोकांना नाही पाहू Let me शकत. give you an example. उदाहरणार्थ, When a person dies, ज्यावेळेस एखादा व्यक्ती मरतो, Holy Spirit has taught me all this. पवित्र आत्म्याने मला हे शिकवलेलं आहे So, as the spirit soul leaves the body, की ज्यावेळेस आत्मा आणि जीव त्या शरीराला सोडतं, he can see everything. तो आत्मा जीव सर्व काही पाहू He can शकतो, hear everything. तो सर्व काही ऐकू शकतो, He can look at everyone. तो सर्व तिथं असलेल्या सर्वांकडे पाहू शकतो. Those who are crying, जे कोणी रडत असतील, what they are saying, ते काय बोलत आहेत, they hear everything. तो आत्मा सर्व काही ऐकतो. But they cannot contact you. पण तो मेलेल्या व्यक्तीचा जो आत्मा आहे तो तुम्हाला बोलू शकत They नाही, cannot touch you तो तुम्हाला स्पर्श करू because शकत they नाही, don't have a body. कारण त्यांच्याकडे शरीर नाहीये. Amen. So they can see you, you cannot see them. म्हणून ते तुम्हाला पाहू शकतात, तुम्ही त्यांना पाहू शकत नाही. Since angelic beings are spirit beings, आता तशाच पद्धतीने देवदूत आत्मिक आहेत, having a spiritual body, त्यांच्याकडे आत्मिक so शरीर they आहे can see you, आणि ते तुम्हाला पाहू शकतात, but you cannot see पण them. तुम्ही त्यांना नाही पाहू शकत. But here we have a powerful weapon पण इथं आपल्याकडे एक सामर्थ्यशाली God साधन has आहे given you, जे देवाने आपल्याला but दिले, many have not taken advantage of. पण अनेकांनी त्याचा फायदा घेतलेला नाहीये. This is the realm of prayer in the spirit or praying in tongues हे आत्मिक अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणे, that many Christians know nothing about, जे अनेक ख्रिस्ती लोकांना काहीच माहित नाहीये, and others have barely touched it. आणि अनेक लोकांनी फक्त त्याला स्पर्श केलेला आहे, Some have not even touched it. आणि काही लोकांनी तर त्या अन्य भाषेला स्पर्शच केलेला नाहीये. It's only in this realm that we can fulfill God's command. बघा, ह्या जगामध्ये ह्या जगामध्येच आपण देवाची आज्ञा पूर्ण Now, करू let शकतो. me show you from Ephesians 6:18. इफिस करा 6:18. Look, it is for all of us. बघा, आता हे जे वचन आहे You want आपल्यासाठी आहे. protection? तुम्हाला संरक्षण हवंय, This is the only way. हा एकच मार्ग आहे, Because you don't know कारण तुम्हाला माहित नाही about the next moment. की पुढच्या वेळी काय होणार आहे, You know nothing. काहीच माहित नाही. Amen. Amen. That's why we are defeated. म्हणून तर आपण हरतो. But here is the tool God has given us पण इथं जे साधन आहे ते देवाने आपल्याला as a दिलेलं gift. आहे, एक देणगी म्हणून. And you have to do it on your own. आणि आता हे तुम्हाला स्वतः करायचंय. Many just want someone to pray. अनेकांना हवंय की इतरांनी प्रार्थना That करावी. is okay, that is good. ठीक आहे, But you also need to pray for yourself. पण बघा, तुम्हाला स्वतःसाठी प्रार्थना करण्याची पण गरज आहे. You are more closer to yourself than others. तुम्ही स्वतःच्या खूप जवळ आहे इतरांपेक्षा. Amen. Amen. You don't neglect तुम्ही नाकारू नका हे. this prayer. At दुर्लक्ष least. करू Okay, नका. let me show you. Here God says, इथं देव म्हणतो, pray in the spirit at all times. आत्म्यामध्ये सर्वदा प्रार्थना करा. Pray in spirit means praying in tongues. आत्म्यामध्ये प्रार्थना करणं म्हणजे अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणं, And it's a gift. आणि हे एक दान आहे. It's not for some special people. हे काही एका विशिष्ट लोकांसाठी नाहीये. I'll just tell you, later on I'll tell you how to receive it if you don't have it. जर तुमच्याकडे नसेल तर मी सांगणार आहे की अन्य भाषेचं दान कसं मिळायला हवं. Pray in the spirit at all times, आत्म्यामध्ये नेहमी प्रार्थना करा, on every occasion. प्रत्येक घटनेमध्ये. Say, look at this. Are we praying? आपण प्रार्थना करत आहोत का? People may be praying for you, लोक तुमच्यासाठी प्रार्थना but करत are असतील, you praying? पण तुम्ही प्रार्थना करत आहात का? Everyone must do their own part. प्रत्येक जणांनी आपलं आपलं काम केलं पाहिजे. Amen. आमेन. Now, this prayer, praying in tongues, is not only for your benefit, but it will also help others. आता ही जी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणं आहे, फक्त तुमच्या फायद्याचं नाही पण इतरांच्या पण फायद्याचं आहे. Amen. आमेन. This is beyond your mental understanding, आता हे तुमचे जे मानवी समज बुद्धी आहे त्याच्या पलीकडे आहे. because you cannot know
unless you have a gift to know, you don't know what you're saying. आता ज्यावेळेस अन्य भाषेमध्ये प्रार्थना करता तुम्ही काय बोलत आहे ते तुम्हाला कळणार नाही जोवर तुम्हाला त्याचं दान नाहीये. You are speaking mysteries, पण तुम्ही गुपित गोष्टी बोलत आहात, secrets that only God knows it. असे गुढ जे फक्त देव जाणू शकतो. Amen. आमेन. He knows it. देवाला ते माहिती What is going to happen to you? की तुम्हाला काय होणार आहे, Hello. He knows it. त्याला माहिती. Now I'll also show you why he keeps quiet. I'll show you that. आता मी हे पण सांगणार आहे की देव शांत Okay. का बसतो. Pray in the spirit at all times, आत्म्यामध्ये सदा नेहमी प्रार्थना करा, on every occasion. प्रत्येक घटनेमध्ये Stay alert, जागृत राहा, because the devil moves about whom to devour. कारण सैतान पाहते कुणाला गिळावं. You know, many through praying in tongues have not demolished the works of the devil against them. बघा, अनेकांनी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करून देवाचं त्यांच्या विरोधात जे काम होतं ते नाश केलेलं आहे. नाही करून. They did. अन्य भाषेमध्ये प्रार्थना न करून त्याचा नाश नाही केला. Hello, are you saying this? The devil has built many platforms against you. बघा, सैतानाने अनेक प्लॅटफॉर्म तुमच्या विरोधात तयार Very केलेले आहेत silently is doing it, आणि शांतपणे तो बांधकाम करत and he आहे. knows you don't know. आणि त्याला माहिती की तुम्हाला हे माहित You नाहीये. don't know. Otherwise, what they had built, it would have been pulled down. आणि जर का तुम्हाला माहित असतं तर मग तुम्ही खाली खेचलं असतं. But they are still continuing to grow. That means they know you don't know. पण जर का ते बांधकाम वाढत आहे याचा अर्थ की त्यांना माहिती तुम्हाला माहित नाहीये. Amen. आमेन. And suddenly it happens. आणि अचानकपणे It गोष्टी was not घडतात. suddenly. For long he has been building a platform against you. पण हे खरं तर अचानक नाही घडलं. अनेक वर्षापासून तो तुमच्या विरोधात एक मंच तयार करत होता. We did nothing. पण त्यावेळेस आपण काहीच केलं नाही. Amen. We didn't use this tool. आपण हे साधन त्यावेळेस वापरलं नाही. Okay. Stay alert. जागृत असा, Be persistent in your prayers. सातत्याने प्रार्थना करा. Now here look at this. For all believers आता इथं बघा, सर्व विश्वासणाऱ्यांसाठी everywhere. जे सर्व ठिकाणी आहेत. See, praying in tongues not only benefits you, बघा, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणं फक्त तुमचा फायदा नाहीये, it benefits even others, other believers. हे इतर बिलीवर लोकांसाठी सुद्धा फायद्याचं आहे. It's a family blessing. हे एक कौटुंबिक आशीर्वाद आहे. Amen. आमेन. You know, if people would have used this prayer, बघा, जर का विश्वासणाऱ्यांनी हे साधन वापरलं असतं, so many would have been blessed. अनेक जण आशीर्वादित झाले असते There would have been so many testimonies. आणि खूप साक्षी आपण ऐकल्या असत्या. I know there could be some who are praying. मला माहिती आहे की काही जण प्रार्थना करत असतील अन्य And let me भाषेमध्ये. tell you, आणि मी तुम्हाला the सांगतो, ones who are really praying the tongues, एकदा तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना केली, they are very precious to God. ते देवासाठी खूप अनमोल आहेत. You also look at them as very precious. आणि तुम्ही सुद्धा त्या लोकांकडे अनमोल असं पहा. Because there are very few people who कारण are असे खूप- really doing this. कारण असे खूप लोक आहेत जे अन्य भाषेमध्ये, खूप कमी लोक आहेत जे अन्य भाषेत प्रार्थना And करतात. God wants these people. आणि देवाला ती लोक हवीत. Now let me show you what happens. आता मी दाखवतो की काय घडतं. Now suppose the devil is planning something against you. आता उदाहरणार्थ देव तुमच्या विरोधात काहीतरी प्लॅन तयार करत आहे Okay, you cannot see it. आणि जे तुम्ही पाहू शकत नाही. The angels can see it, देवदूत ते पाहू शकतात, the good angels चांगले देवदूत and the demonic angels. आणि वाईट They are the दुरात्मे ones who are doing it. Okay. आणि दुरात्मे तुमच्या विरोधात करत आहेत. And God can see it. आणि देव सुद्धा हे पाहू शकत आहे. Hello, nothing is hidden from God. देवापासून काही लपलेलं नाहीये. He can see देव ते पाहू शकतो and he loves you. आणि देव तुमच्यावर प्रेम Remember. करतो. He loves you. देव तुमच्यावर प्रेम करतो. But he is seeing they are planning to attack you. पण देव पाहते की दुरात्मे तुमच्यावर हल्ला करण्यासाठी तयारी करत आहेत. But he can't do anything. पण देव तिथं काही करू Or शकत he will नाही not do anything. किंवा तो काही करणार नाही. Why? का? See, if God, whatever problems you have faced till now, बघा, आतापर्यंत ज्या समस्यांना तुम्ही तोंड दिलेले, God has seen it. You देवाने agree? त्या समस्या पाहिलेल्या आहेत. देखा है प्रभु ने. Okay. फिर भी तुम प्रॉब्लम में गया. Isn't it? हो ना? Some became sick. काही लोक आजारी Some were पडले, attacked. काही लोकांना हल्ले झाले, Some had problems. अनेकांना प्रॉब्लेम झाले. Do you think that God didn't see it, didn't know it? तुम्हाला असं वाटतं का की देवाने ते पाहिलं नव्हतं, देवाला ते माहित Hello? नव्हतं? No. नाही, He असं knows नाही. it. देवाला सर्व माहिती. He saw it. त्याने ते पाहिलं. He even knows the end. त्याला Not you. तो शेवट सुद्धा माहिती.
Everything happens before him. सर्व गोष्टी देवाच्या समोर घडत आहेत. Nothing is hidden. काहीही लपलेलं नाही त्यासमोर. Amen. Now the question is, आता प्रश्न आहे, if God has seen it, जर देवाने ते पाहिलं, why didn't he stop it? मग देवाने तिथं का नाही थांबवलं ते? Hello? Isn't it? If God has stopped it, तुम लोग को problems नहीं आता था. आमेन. मगर believer लोग सब problem में ही है. Isn't it? ये problem, वो problem, बीमारी है, तकलीफें, अड़चने, पावटी है, वो सब कुछ है. फिर प्रभु के सामने हो रहा है, प्रभु ने क्यों कुछ नहीं किया? हाँ. That means he will not do it. ह्याचा अर्थ काय की देव नाही करणार. No. He has given you a tool to do it. देवाने तुम्हाला ते साधन दिले करण्यासाठी. And if you don't do it, आणि जर तुम्ही नाही केलं, it shall not be done. ते होणार नाही. That's why we have gone through sickness and disease, and some have died early, and many things have happened. म्हणून तर आपण आजार रोगातून गेलो आणि काही लोक वेळ आधीच मरण पावलेले आहेत. Hello? Think about this. ह्याच्याविषयी विचार करा. Don't say that God didn't know. अगर प्रभु को मालूम होता था ना, मुझे जरूर बचाता था. ऐसा नहीं है. प्रभु सब जानता है, उसने देखा है, सुना है, उसके सामने हो रहा है. आमेन. Remember this. Nothing is hidden. देवापासून काही He cannot say, I'll लपलेलं enter in a room slowly, I'll talk, he will not know. असं नाही की मी हळूच रूम मध्ये जाईल आणि बोलेल आणि देवाला कळणार नाही. All your thoughts become audible to him. तुमचे विचार देव स्पष्टपणे ऐकू शकतो. तुम जो सोचता है ना, वो शब्द से जाता है उसके पास. आमेन. Nothing is hidden. त्याच्यापासून काही Nothing लपलेलं is, नाही. he is the creator. तो निर्माण करताय. Amen. आमेन. That means it's our part to play. आता ह्याचा अर्थ काय? हा आपला भाग आहे आपण काम Okay. करणं. Now, since God loves us so much, आता बघा देव आपल्यावर प्रेम करतो खूप. and a brother or a sister is going through big problem, आणि एखादा भाऊ किंवा एखादी बहीण एक मोठ्या समस्येमधून जात असेल and God wants that brother to pray in tongues. आणि देवाची इच्छा आहे की त्या भावाने अन्य भाषेत So प्रार्थना करावी. he can send the ministering angels, मग देव त्या भावासाठी सेवा करणारे देवदूत पाठवेल. because that fight is a spiritual fight. कारण ते युद्ध जे आहे ते आत्मिक युद्ध आहे. No human beings can go in the spiritual realm to fight for you. कुठलाही मनुष्य तुमच्यासाठी आत्मिक जगामध्ये जाऊन युद्ध करू शकत Are नाही. you understanding? समजत आहे? तुम वो स्पिरिचुअल realm में जा नहीं सकता मारने के लिए, कुछ नहीं कर सकता तुम. तो कौन कर सकता है? The angels, देवदूत, the hosts of heaven. देवदूत करू Isn't it? शकतात. Now आमेन. God is waiting. आता देव वाट पाहते. He loves you. तो तुमचा खूप प्रेम करतो. अरे, the devil is planning to attack him, but there is no one who is open to receive the revelation from me, a burden from me, that they can open their mouth. The Holy Spirit will give the spiritual language to pray that that person will be delivered. पण असा कोणी नाहीये जे माझं ओझं घेऊ शकतो आणि अन्य भाषेमध्ये प्रार्थना करेल जेणेकरून त्यांना सहाय्य मिळेल. Amen. The angels are waiting. देवदूत वाट पाहतात. If they could do on their own, जर ते स्वतःच करू शकले you असते, don't need to pray, you don't need to read the Bible, you don't need to come to church, you don't need to do anything. They know better than you what is happening in the spiritual realm. They can take care of you till you live on this earth. तुम्हाला प्रार्थना करण्याची गरज नव्हती, बायबल वाचायची गरज नव्हती, इथे यायची गरज नव्हती, कारण त्यांना तुमच्यापेक्षा जास्त माहिती की काय करायचंय. No, they wait for your command. पण देवदूत तुमच्या आज्ञेची वाट पाहतात. You are not doing anything, nothing will happen. तुम्ही काही करत नाही, काहीही घडत नाही. God won't move. देव हलत नाही त्यावेळेस. Amen. Now, here is where this tool becomes so powerful. आता ह्या ठिकाणी हे जे साधन आहे खूप सामर्थ्यशाली होतं. We must pray in the spirit. आपण आत्म्यामध्ये अन्य भाषेत प्रार्थना केली maybe पाहिजे. now let me show you how it happens. आता मी तुम्हाला दाखवते कसं Now, घडतं. you can pray even without a burden. बघा तुम्ही ओझ्याशिवायही प्रार्थना करू शकता. You don't need to wait to get a burden from God to pray in tongues. No. देवाने ओझं दिल्यानंतरच अन्य भाषेमध्ये प्रार्थना करायची अशी वाट पाहायची गरज नाहीये. It builds you spiritually. अन्य भाषेत प्रार्थना करणं तुमच्या आत्मिक व्यक्तीला वाढवतं. Spiritually become strong. तुम्ही आत्मिक दृष्ट्या बळकट होता. And secondly, आणि दुसरी गोष्ट, if there's anything built against you, जे काही तुमच्या विरोधात कोणी बांधलं असेल, Holy Spirit will give you words which will be a command to the angels to pull it down. पवित्र आत्मा तुम्हाला शब्द देईल. ते शब्द देवदूतांसाठी आज्ञा असतील, ते बांधलेलं खाली खेचण्यासाठी. These are revealing secrets आता हे जे आहे गुपित गोष्टी प्रकट करणे in the spiritual realm, आत्मिक जगामध्ये, which is beyond your understanding. जे तुमच्या समजबुद्धीच्या पलीकडे. तुमको मालूम नहीं, दिखता भी नहीं, सुन नहीं सकता है, तो तुम अपने आप को प्रोटेक्ट कैसा कर सकता है? So here is where prayer is. This praying in tongues is very important. आता अशा वेळे अन्य भाषेत प्रार्थना करणं आपल्या सहाय्याचं आहे. Amen. Amen. Ori khara batarabo shara bari khara hi rabari khara batarabo.
Now, how to do this prayer? आता ही प्रार्थना कशी You must करायची? tell the Holy Spirit, तुम्ही पवित्र आत्म्याला म्हणायला हवं Holy Spirit, give me utterance, की पवित्र आत्मा मला शब्द दे, give me words. मला शब्द दे, Is there anything need to pray for myself? की स्वतःसाठी मी काय प्रार्थना केली पाहिजे का, Or is any need in the family of God? किंवा देवाच्या कुटुंबामध्ये कशाची गरज आहे का? Because Holy Spirit knows everything. कारण पवित्र आत्म्याला सर्व काही माहिती आहे. Amen. आमेन. When you say that, ज्यावेळेस तुम्ही असं बोलाल and then you speak in tongues, आणि त्यावेळेस अन्य भाषेत प्रार्थना those सुरू करू words are शकाल, from God. मग त्यावेळेसचे जे शब्द तुमच्या मुखात आहेत ते देवाकडूनचे आहेत. Amen. Amen. And those words will get answers to your prayers. आणि ते शब्द तुमच्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन येणार. Amen. आमेन. The devil doesn't want you to pray this way. आणि सैतानाला नकोय की तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करावी, Because now his hidden things becomes open. कारण आता ज्या गोष्टी लपलेल्या होत्या त्या उघड्या झालेल्या आहेत. See, when the demonic angels keep on working, planning, ज्यावेळेस दुरात्मे काम करत होते the angels also seeing. त्यावेळेस देवदूत पाहत होते. पर उन लोग बोलते हैं तो कुछ नहीं कर सकता यार, इधर हाथ भी नहीं लगा सकता. Say this. Why? का? No, they have no right. कारण त्यांना अधिकारच नाहीये. Because you have to say it. कारण तुम्ही बोललं पाहिजे. They won't do it on their own. देवदूत स्वतःहून काही करू If they शकत could do नाही. on their own, we would have never had problems lifetime. जर ते स्वतःहून करू शकले असले तर आपल्या जीवनात कधीच समस्या नसते See, आली. I am revealing some very, very deep mysteries बघा आता मी खोल गुपित रहस्य तुम्हाला the सांगत devil आहे doesn't want you to know. आणि जे सैतानाला नकोय तुम्हाला माहित This व्हावं. is the way Holy Spirit showed me. I'm sharing with you what Holy Spirit showed me. आता पवित्र आत्म्याने ज्या पद्धतीने मला दाखवलं मी तुम्हाला सांगत आहे. So, he is planning against you. आता सैतान ते दुरात्मे तुमच्या विरोधात काम करत The आहेत, बांधत angels आहेत. of God are seeing it. आणि देवदूत ते पाहतात. But the demons say, कुछ नहीं कर सकता, कुछ भी नहीं. जिसका मैं कर रहा हूं ना उसको नॉलेज भी नहीं टंग्स क्या है. हेलो, और तुम जब तक उधर से कमांड नहीं आता, प्रार्थना नहीं जाता है, तुम लोग इधर कुछ नहीं कर सकता. Look at this. पाय Many believers are living like this. अनेक ख्रिस्ती अशा पद्धतीने जगत आहेत. They just, अरे प्रभु है कुछ नहीं होगा, और यही लोग को अटैक आता है. हवा में बात करने का बहुत शौक है बिलीवर्स लोग. कुछ नहीं होगा यार, क्या होगा, प्रभु है ना, हम कौन है. हाँ. तुम कुछ नहीं करके सब कुछ होगा ऐसा नहीं है. नहीं, प्रभु संभालेगा ना, उसको सब मालूम संभालेगा. नहीं हो सकता ऐसा. You need to know heaven's protocol, how heaven works. बघा तुम्हाला कळलं पाहिजे स्वर्ग कसं काम करतं. Amen. आमेन. There is a way God works. एक मार्ग आहे, एक पद्धत आहे ज्या पद्धतीने देव His काम ways are करतो. not our ways. त्याचे मार्ग आपले मार्ग So we नाही, must know His ways. म्हणून आपल्याला त्याचे मार्ग कळलं पाहिजे. Amen. आमेन. That's why we must get revelation on the word. म्हणून आपल्याला वचनाविषयी Not just the प्रकटीकरण word. मिळायला हवं. People just keep on hearing any word. लोक फक्त शब्द वचन ऐकत असतात, The revelation is so powerful. पण प्रकटीकरण त्याच्या मागे That's why इतकं when Daniel was सामर्थ्यशाली given the असतं. revelation, म्हणून ज्यावेळेस दानिएलला प्रकटीकरण the मिळालं, demonic angels restricted that angel bringing the revelation to Daniel for 21 days. म्हणून दुरात्म्यांनी हा? 21 दिवस देवदूतांना ते प्रकटीकरण दानिएलकडे येऊ What दिलं was he नाही. bringing? Any silver, gold, diamond? ते देवदूत काही कुठलं चांदी सोने चांदी घेऊन येत होतं का? In Daniel 9 and 10, दानिएल 9:10 मध्ये he was just bringing a revelation. देवदूत काय घेऊन येत होता? एक फक्त प्रकटीकरण. Revelation is so powerful. म्हणजे बघा प्रकटीकरण किती सामर्थ्यशाली आहे. Amen. आमेन. See. Now, okay. So the demons are working. आता दुरात्मे तुमच्या विरोधात Now काम करत आहेत God is searching for someone आणि आता देव शोधत आहे एखाद्याचा. who will pray in tongues, देव शोधत आहे कोण अन्य भाषेत प्रार्थना who करेल, is sensitive to a spirit, जो देवाच्या आत्म्याविषयीने जाणीव आहे, who can sense the burden जो ओझ्याची जाणीव त्याला होऊ and शकते start praying in tongues. आणि जो अन्य भाषेत प्रार्थना करू शकतो. It could be in the middle of the night, ते मध्यरात्री or असेल any time. किंवा कोणत्याही वेळ Maybe असेल. you were sleeping. कदाचित तुम्ही And झोपला you got असाल up. आणि तुम्ही अचानक उठला. मैं क्यों उठा? प्रार्थना के लिए उठा, प्रभु ने उठाया. और हम Amen. लोग ऐसा नहीं सोचते. क्यों उठा? शायद मैं किचन में खाने के लिए जाने का, ऐसा सोच के आएंगे. मगर ये नहीं सोचेंगे कि शायद प्रभु ने उठाया रहेगा. हाँ, लॉर्ड, इज देयर एनीथिंग? तुम्ही म्हटलं पाहिजे प्रभू काही आहे का? I'll pray in tongues मी अन्य भाषेत प्रार्थना because I करेन. don't know. Maybe there's a need. कारण मला माहित नाही कदाचित Maybe there's a planning for me, कोणीतरी माझ्या विरोधात planning for my family, माझ्या विरोधात माझ्या कुटुंबाविरोधात योजना करत planning for असेल, someone. कोणा विरोधात योजना करत असेल. Let me pray in tongues. मी अन्य भाषेत प्रार्थना Holy Spirit, करतो. give me words.
पवित्र आत्मा मला शब्द देईल Wherever there is a need. जिथं कुठं गरज असेल. And Holy Spirit knows all. आणि पवित्र आत्म्याला सर्व काही माहिती आहे. And He will give you words in your spirit by which you will utter and things will happen. आणि पवित्र आत्मा तुमच्या आत्म्यामध्ये शब्द टाकेल आणि ते शब्द तुम्ही उच्चाराल आणि गोष्टी घडून येतील. Amen. Amen. It could be for 1 hour. हे 1 तास असेल, It could be for 2 hours. 2 तास असेल. Now how will you know the answer is received? आता तुम्हाला कसं कळेल की उत्तर मिळालेलं आहे? As you're praying in tongues. जसं तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करता. Sometimes it could be even wrestling in tongues. कदाचित अन्य भाषेत प्रार्थना करताना झगडणं पण असेल. Yeah, sometimes it could be very simple. किंवा कदाचित खूप सोप्या पद्धतीने सहजरित्या प्रार्थना करा. Why you say that? You are wrestling. आता तुम्ही असं जोर जोरात अन्य भाषेत का प्रार्थना करता? कारण तुम्ही तिथं झगडत आहात, झटत आहात, In the spiritual realm. युद्ध करत आहात आत्मिक जगामध्ये. Amen. There's a spiritual warfare. तिथे एक आत्मिक युद्ध चालू आहे And the angels are fighting. आणि देवदूत लढत And आहेत you are supplying the power. आणि तुम्ही त्यांना ताकद देत The आहात, command and power. आज्ञा आणि ताकद देत And as आहात. you're praying, आणि जसं तुम्ही प्रार्थना करता suddenly the joy comes. अचानकपणे आनंद येतो. First it was a burden. पहिल्यांदा ओझं होतं, Then joy comes. नंतर आनंद आला. And now अरे हो गया, काम हो गया. और joy आने के साथ मतलब काम हो गया. आमेन. Amen. And sometimes आणि God कधी may कधी even show you a picture of the one you are praying for. कधी कधी देव तुम्हाला त्या व्यक्तीचं चित्र पण दाखवेल ज्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना Even if करता. He doesn't show, आणि जरी कदाचित दाखवलं नाही the battle is won. तरी युद्ध तुम्ही जिंकलेला आहे. Amen. Amen. The devil is defeated. His plans cancelled. सैतान हारलेला आहे, त्याच्या योजना रद्द करण्यात आलेल्या आहेत. Amen. आमेन. You know, you'll always think twice to plan against you. मग सैतान दोनदा विचार करेल तुमच्या विरोधात योजना You know करण्याची. why? I'll tell you the mystery. का माहिती का? You know, the fallen angels, जे पडलेले दूत आहेत, though they are the same stature with those who have not fallen. You know, the angels who are fallen, जे देवदूत पडलेले आहेत, they are the same stature or the standing, whatever it is, like the good angels. जे चांगले देवदूत आहेत त्यांच्या सारखंच त्यांच्याकडे पद आहे, Because they are both all one. कारण ते सर्वजण एकाच पदाचे. What is the difference? आता फरक काय? The only difference is एकच फरक आहे. the good angels have still the light of God, the power of God. जे चांगले देवदूत आहेत त्यांच्याकडे देवाचा प्रकाश आहे. The fallen angels जे पडलेले दूत आहेत have their lights diminished. त्यांचा प्रकाश कमी झालेला आहे, निघून So, गेलेला आहे. in God's angle, they are weak. आता देवाच्या नजरेमध्ये ते अशक्त आहेत. So they know when these light angels come, they'll be defeated. म्हणून त्यांना माहिती आहे ज्यावेळेस प्रकाशाचे दूत येतील त्यावेळेस हे अंधाराचे दूत हारणार. Amen. आमेन. So that's why they will not take, they'll be very careful next time. म्हणून पुढच्या वेळेस तुमच्या विरोधात योजना करताना ते विचार नहीं, करतील. बाबा इसके साथ मस्ती मत करो क्योंकि ये अन्य भाषा में प्रार्थना करेगा और देवदूत ला के हम लोग को अच्छा फटका देने वाला है. आमेन. Because many people don't know, but this is the truth. अनेक लोकांना माहित नाही पण हे सत्य आहे. They can also be wounded in the spiritual realm. ते दुरात्मे आत्मिक जगामध्ये जखमी पण होऊ शकतात. Hello, this is the Amen. truth. हे सत्य आहे. If there's no wounds, why they'll be frightened? जर का त्यांना जखमा जर का होणार नसतील तर मग ते का If घाबरतात? there's no pain, why they'll be frightened? जर वेदना नसेल तर दुरात्मे का घाबरतात? Hello. Now I'm revealing some secrets which you will not find anywhere because the Holy Spirit had shown me this. That's what आता I'm saying. पवित्र Okay. आत्म्याने जे गुपित गोष्टी मला सांगितल्या मी तुम्हाला दाखवते, तुम्हाला कुठेही मिळणार नाही. That's why those who have revelation, म्हणून ज्यांच्याकडे प्रकटीकरण आहे honor them त्यांचा सन्मान करा, because they are connected to the revelation. कारण ते प्रकटीकरणाशी जोडलेले आहेत. And when they pray in tongues, आणि ज्यावेळेस ते अन्य भाषेत प्रार्थना based on the करतात revelation, प्रकटीकरणाच्या आधारे, you'll have protection. त्यावेळेस तुम्हाला संरक्षण भेटेल. Amen. Suppose you are going through some problem कदाचित तुम्ही आता एक उदाहरणार्थ एखाद्या समस्येतून जात आहात and I'm praying आणि मी प्रार्थना in करते tongues. अन्य भाषेमध्ये, It will be for your protection. आता हे तुमच्या संरक्षणासाठी असणार. Now, listen to this very carefully. आता काळजीपूर्वक आहे का? If you carry any offenses or anger against the pastor or the one who is praying, आता तुम्ही पास्टांविरोधात किंवा जे तुमच्यासाठी प्रार्थना करत आहेत त्यांच्या विरोधात काही राग किंवा द्वेष ठेवला you असेल put a wall तर around you, तुम्ही तुमच्या दोघांमध्ये भिंत तयार केलेली आहे and the pastor's prayer will not benefit you. आणि पास्टांची प्रार्थना तुमच्या फायद्याची ठरणार नाही. Know this well. हे जाणून घ्या. Amen.
आमेन. That's why you have to be very careful. म्हणून आपण खूप काळजीपूर्वक असलं You पाहिजे. know, not the ones who always pray for you are really for you. आता जे तुमच्यासाठी प्रार्थना करतात ते नेहमी तुमच्यासाठी आहेत असं नाहीये. Listen to this carefully now. आता एक काळजीपूर्वक ऐका. तुम कोई मैन ऑफ गॉड या पास्टर या इधर उधर गया, वो प्रार्थना किया, इवेंजलिस्ट ने प्रार्थना किया, वो उस दिन उस टाइम के लिए से प्रार्थना किया, रोज तुम्हारे लिए नहीं प्रार्थना करता हो. हेलो, देयर आर पीपल हु आर प्रेइंग फॉर यू डेली. पण असे लोक आहेत जे तुमच्यासाठी रोज प्रार्थना करत आहेत. Many times we speak against them, आणि अनेक वेळा आपण त्या लोकांच्याच but many विरोधात times you बोलतो. don't know you were delivered because God gave that pastor a burden to pray for you and you became free. पण तुम्हाला माहित नाही की देवाने त्या पास्टरांना ओझं दिलं तुमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आणि त्या प्रार्थनेद्वारे तुमची सुटका झालेली असते. Amen. You know, if everyone knew this, बघा, सर्वांना जर का हे कळलं असतं, I am telling you, the church will be the most powerful. मी तुम्हाला सांगतो मंडळी खूप सामर्थ्यशाली झाली असते. Nothing of the devil's works can come against you. सैतानाचं कुठलंही काम तुमच्या विरोधात येऊ शकत नाही. This tool is so powerful. हे साधन हे खूप सामर्थ्यशाली आहे. You can pull down any strongholds of the devil. तुम्ही सैतानाचं प्रत्येक बांधकाम खाली खेचू शकता. Amen. Even if you don't have a burden, जरी तुम्हाला ओझं नाही आलं just give your time praying in tongues. तरी सुद्धा तुमचा थोडा वेळ घालवा अन्य भाषेमध्ये प्रार्थना करण्यासाठी. जो भी दरवाजा बंद हो गया है वो सब खुल जाएगा. आमेन. Amen. और जो खुला हुआ दरवाजा शैतान का वो बंद हो जाएगा. Amen. Look at this. It's the most powerful prayer. अन्य भाषेची प्रार्थना फार सामर्थ्यशाली आहे. This is a prayer about the unknown. हे जे अदृश्य आहे त्याच्यासाठी प्रार्थना आहे अन्य भाषेची प्रार्थना. You will be so blessed. तुम्ही खूप आशीर्वादित व्हाल. Amen. आमेन. That कुछ नहीं कर सकता वो devil. आमेन. उसके पहले प्रभु का आत्मा मुझे बता देगा. Amen. आमेन. And if you have prayed in tongues, you already prayed for your problem. आणि जर तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना केली तर तुम्ही आधीच तुमच्या येणाऱ्या समस्यांसाठी प्रार्थना केलेली असेल. Amen. आमेन. You already prayed. आधीच तुम्ही प्रार्थना केलेली आहे. And the devil will be very careful. आणि सैतान मग फार काळजीपूर्वक Because he असेल. knows this person is sensitive to the Holy Spirit and Holy Spirit will give him words. You know, Holy Spirit giving you words is the most powerful. बघा, पवित्र आत्मा तुम्हाला शब्द देते हेच खूप सामर्थ्यशाली आहे. Amen. आमेन. Many of our prayers, natural prayers, what you are praying, are selfish reasons and motives. ज्यावेळेस आपण नैसर्गिक बुद्धीने प्रार्थना करतो त्यावेळेस आपले स्वतःचेच हेतू असतात. Isn't it? हो ना. हमारा जो प्रार्थना है उसमें कितना हमारा खुद के लिए है, मुझे ये चाहिए, मुझे ये चाहिए, कितना रहता है. बहुत बार प्रभु का इच्छा भी नहीं रहता, वो सब हम प्रार्थना कर लेते हैं. Many times it's outside the will of God. अनेक वेळा हे देवाच्या इच्छेच्या बाहेर आपण प्रार्थना This करत is असतो. purely from Holy Spirit. पण हे पूर्णपणे अन्य भाषेत प्रार्थना करणं हे पवित्र आत्म्याकडून आहे. According to God's perfect will. देवाच्या परिपूर्ण इच्छेनुसार. Because your mind is not involved. कारण तुमचं मन ह्याच्यामध्ये नाहीये. You are not involved. तुम्ही स्वतः ह्याच्यामध्ये नाहीये. You don't even know what you are praying. आणि तुम्हाला माहिती नाही की तुम्ही काय प्रार्थना करत You आहात. just let Holy Spirit give you words and you're uttering it. तुम्ही फक्त पवित्र आत्म्याला शब्द द्यायला लावत आहात आणि तुम्ही ते उच्चारत आहात. It's the most powerful. आणि हे खूप सामर्थ्यशाली आहे. Amen. आमेन. Holy Spirit knows how to get the answers for you. आणि पवित्र आत्म्याला माहिती तुमच्यासाठी कसं उत्तर आणायचं. But many have not used it. पण अनेक जणांनी याचा वापर केलेला नाहीये. So this is a prayer for the unknown happenings. आता हे जे अदृश्य घडणाऱ्या घटना आहेत त्याच्याविषयीने ही प्रार्थना Now, आहे. Holy Spirit also told me this. पवित्र आत्म्याने मला हेही सांगितलं. He said, I am not saying that a born again Christian has to speak in tongues to get to heaven. मी असं म्हणत नाहीये की स्वर्गामध्ये जाण्यासाठी ज्यांचा पुनर्जन्म झालेला आहे त्यांनी अन्य भाषेत प्रार्थना केली पाहिजे. No. असं नाहीये. That's what Holy Spirit says. I am not saying that a born again Christian has to speak in tongues to get to heaven. मी असं पवित्र आत्मा म्हणाला की मी असं म्हणत नाहीये की स्वर्गामध्ये जाण्यासाठी विश्वासणाऱ्याने अन्य भाषेत प्रार्थना केली पाहिजे असं नाहीये. But I am saying पण मी म्हणत आहे that this gift हे जे दान आहे is गिफ्ट still available today and can play a vital role for your life. हे त्यांच्यासाठी हे जे अन्य भाषेत दान आहे अजूनही उपलब्ध आहे आणि ते त्यांच्या जीवनाविषयी एक खूप महत्वाचा भाग पार पाडेल. You know, I'll also share with you, though I always speak about prayer, fasting, praise, worship, Bible reading and all those things. बघा, मी तुमच्या विषयी प्रार्थना, उपवास करणं, बायबल वाचणं, अन्य स्तुती आराधना करणं ह्या विषयी मी सतत बोलत असतो. But I asked Holy Spirit, पण मी पवित्र आत्म्याला विचारलं what is our Father's priority for us? की आपल्या पित्याची आमच्यासाठी काय प्राधान्य आहे. Because everyone has their own views. कारण प्रत्येकाचे आपापले मत आहेत.
He prays, miracles happen. की हा व्यक्ती प्रार्थना करतो आणि चमत्कार Oh, होतो, बहुत भारी है. तो खूप चांगला आहे. ये बहुत उपास करता, बहुत भारी है. ये ऐसा करता, ये बहुत अच्छा है. ओके, प्रभु का नजर से क्या सबसे बड़ा प्रायोरिटी है? We must know that, isn't it? प्रभू कशाला जास्त प्राधान्य देतो? What does he think देव काय विचार करतो is the most important? की काय गोष्ट, कोणती गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे? And I'll share with you that. आणि मी ते तुम्हाला And सांगणार you'll be आहे. shocked to know it's so simple but so powerful. आणि तुम्हाला हे ऐकल्यानंतर धक्का बसेल की हे खूप साधं आहे पण किती सामर्थ्यशाली आहे. So when anyone needs an urgent and has an urgent need, एखाद्याला लगेचच कोणत्या गोष्टीची गरज असेल and since you have known the word now, आणि आता तुम्हाला वचन समजलेले, Holy Spirit will alert you पवित्र आत्मा तुम्हाला जागरूक करेल to pray. प्रार्थना करण्यासाठी. Is any need anywhere? की दुरात्मे सगळीकडे. See, you'll say, मैं काय को दूसरे के लिए प्रेयर करूं? मैं नींद 1 घंटा का नुकसान करके मैं प्रार्थना करने का और उसका अच्छा होएगा. हेलो, कल तुम्हारा भी आ सकता है और कल वो भी उठ के तुम्हारे लिए प्रार्थना कर Amen. सकता है. Amen. आमेन. So let us not be selfish, बघा आपण स्वार्थी असू नये, because tomorrow we may have a need, कारण उद्या कदाचित आपल्याला गरज असेल and if that person also behaves like you, आणि जर तो व्यक्तीने पण असाच विचार केला there's no protection for you. तर मग तुम्हाला संरक्षण नाहीये. Amen. आमेन. So use it as an opportunity. म्हणून एक संधी म्हणून याचा वापर करा. God knows whom to raise up to make that prayer for you. आणि देवाला माहिती कुणाला उठवलं पाहिजे तुमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी. Amen. आमेन. You know, you don't know how many times you're protected. तुम्हाला माहित नाही किती वेळा तुम्ही You सुरक्षित don't राहिलेला know आहात. who woke up in the middle of the night and prayed in tongues, and that prayer was for you. आणि तुम्हाला माहित नाही की कोण मध्यरात्री उठलं, अन्य भाषेत प्रार्थना केली आणि ती प्रार्थना तुमच्यासाठी Maybe होती. when that person comes in front, तुम उसको 1-2 अच्छा बोल देगा, ए तू क्या कर रहा है, ऐसे सब बात कर सकता है. But you don't know, because that person doesn't know that he had prayed for you for your deliverance. कारण त्या व्यक्तीलाच माहित नाहीये की त्याने जी प्रार्थना केली होती ती तुमच्या सुटकेसाठी होती. See, even your own family may need it. कदाचित तुमच्या स्वतःच्या कुटुंबाला त्याची गरज Your असेल, parents may need it. तुमच्या आई वडिलांना Your गरज child असेल, may need तुमच्या it. लेकरांना गरज असेल, Your husband, your wife may पती need it. पत्नीला गरज असेल, It could be anyone, कोणीही असेल, anywhere. कुठेही. There is no distance in the spiritual realm. आत्मिक जगामध्ये अंतर नाहीये. Amen. आमेन. अगर तुम्हारा नजदीक का अमेरिका में भी है, उधर भी उसको आरोग्य मिलेगा. आमेन. Amen. Amen. Because there is no distance in the spiritual realm. कारण आत्मिक जगामध्ये अंतराचे कुठलंच अडचण नाहीये. This is the most powerful tool God has given us. आता हे देवाने आपल्याला दिलेलं फार सामर्थ्यशाली शस्त्र आहे. Maybe a missionary Christian preaching somewhere and you would be attacked or you was attacked, कदाचित एखादा ख्रिस्ती कुठं तर जाऊन सुवार्थ सांगत होता आणि त्याच्यावर हल्ला झाला असेल and you got a burden आणि तुम्हाला ओझं and आलं you prayed. आणि तुम्ही प्रार्थना करता That person will be delivered. की त्या व्यक्तीला मग सुटका भेटणार. Anyways, you're doing work for God's kingdom. हे सर्व कुठल्या ना कुठल्या पद्धत तुम्ही देवाच्या राज्यासाठी करत आहात. Amen. आमेन. Did you understand हे this? समजलं का? You can do it for your own self. हे तुम्ही स्वतःसाठी करू शकता And you're going to demolish all the plans of the devil against you. आणि सैतानाची सर्व योजना तुमच्यासाठी तुम्ही नष्ट करता. You know, nothing happened suddenly. कुठली गोष्ट अचानक घडत नाही. You were not conscious of what was happening there because you cannot see in the spiritual realm. तुम्हाला त्या गोष्टी दिसल्या नाहीत म्हणून तुम्ही त्या गोष्टींच्या जाणीवतेमध्ये नव्हता. The devil plans in the spiritual realm. सैतान आत्मिक जगामध्ये योजना अभी करतो. क्या क्या प्लेटफॉर्म्स बांधा है मालूम नहीं. Did you understand this? समजलं काय? Even if you don't have a burden, जरी तुम्हाला ओझं नाही आलं pray in tongues तरी अन्य भाषेत प्रार्थना करा daily. दररोज. By that you will be protecting yourself. आणि अशा पद्धतीने तुम्ही स्वतःचं संरक्षण कराल. And if you don't have the tongues as a gift, आणि जर तुम्हाला अन्य भाषेचं दान नसेल you can ask the Lord to give you. तुम्ही प्रभूकडे प्रार्थना करू शकता की It's very प्रभू मला simple. अन्य भाषेचं दान दे. हे फार सोपं आहे. You have to just ask, believe and receive. फक्त तुम्हाला मागायचंय, विश्वास ठेवायचा आहे आणि You स्वीकारायचं. can say, the word of God says that Holy Ghost is a gift for me. तुम्ही असं म्हणू शकता की देवाचं वचन म्हणतं की पवित्र आत्मा माझ्यासाठी एक भेट आहे. Father, fill me with your Holy Spirit. पिता मला तुझ्या पवित्र आत्म्याने भर.
By faith I receive it now. विश्वासाने मी आता ते स्वीकारतो. Thank you, Father, धन्यवाद for पिता, baptizing me in thy spirit. तुझ्या पवित्र आत्म्याने माझा तू बाप्तिस्मा केला. I welcome you. मी तुझं स्वागत करतो पवित्र आत्मा. Whether you feel or don't feel, आता त्यावेळेस तुम्हाला ते जाणवेल किंवा नाही जाणवणार, is in you. त्यावेळेस तो तुमच्यामध्ये आलेला आहे. Now, as you keep your faith, आता जसं तुम्ही विश्वास ठेवाल, some syllables from a language you don't recognize will rise up from your heart to your mouth. आता काही शब्द तुमच्या हृदयापासून मुखामध्ये येतील जे तुम्हाला माहीतच नाहीत. And by faith, you have to speak it out loud. आणि विश्वासाने ते माहीत नसलेले शब्द तुम्ही बोललं पाहिजे मुखाने मोठ्याने. And you're releasing God's power. आणि मग त्यावेळेस तुम्ही देवाचं सामर्थ्य मोकळं करत आहात. And you speak in tongues. आणि त्यावेळेस तुम्ही अन्य भाषेत And बोलता. you're building your spirit. आणि And तुम्ही strong. तुम्ही तुमच्या आत्म्याला अजून बळकट पद्धतीने बांधत आहात. Amen. Anytime you can do it, आणि तुम्ही कधीही करू शकता. this is a great protection. हे खूप चांगलं संरक्षण आहे आपल्यासाठी. Amen. Amen. आज security guard रह के भी लोगों को protection नहीं रहता है. We have Amen. seen that, isn't it? But this will protect you. पण हे अन्य भाषेची प्रार्थना तुम्हाला संरक्षित ठेवेल. Any plans will be pulled down. जे काही योजना असेल ते खाली खेचण्यात येतील. Amen. From now on, आजपासून do it daily. दररोज अन्य भाषेत प्रार्थना करा. Don't wait for challenges to come, happen. आव्हान येण्याची वाट पाहू नका. No, God has given you a tool. देवाने तुम्हाला साधन दिले. Don't blame God. देवाला दोष As देऊ I said, नका. it is happening before God. बघा मी जसं सांगितलं हे सगळं देवाच्या नजरेसमोर He's घडत seeing आहे. that attacks prepared for you. देव पाहते की तुमच्या विरोधात हल्ले तयार But होत He आहेत. waits for someone to pray. पण देव वाट पाहते कोणीतरी अन्य भाषेत प्रार्थना करेल. Amen. And maybe someone became sensitive and took the burden आणि कदाचित कोणाला तर त्याची जाणीव झाली आणि ते ओझं घेतलं and prayed. आणि प्रार्थना And केली. Holy Spirit knows exactly where it is happening. Holy Spirit knows exactly where it is happening. आणि पवित्र आत्म्याला माहिती की ते कुठं घडत आहे. And when you opened your mouth and spoke, आणि ज्यावेळेस तुम्ही तो मुख उघडून बोलला, the angels were just waiting देवदूत वाट पाहत होते. and they go on that scene आणि मग त्या दृश्यामध्ये देवदूत जातात and they destroy the plan of the devil. आणि ते सैतानाची योजना नष्ट करतात. Hello. Are you seeing this? पाहतात काय? From now on, do it. आत्तापासून दररोज करा. If you want protection, जर तुम्हाला संरक्षण हवं असेल, don't wait for someone to pray for you. कोणीतरी इतरांनी प्रार्थना करण्याची वाट It's पाहू good नका. they pray for you, चांगलं आहे की इतर जण प्रार्थना करतात, but the better way is you pray. पण उत्तम मार्ग आहे की तुम्ही स्वतः प्रार्थना करा. Amen. Amen. Okay. Okay. Next time I'll teach you आता पुढच्या आठवड्यात आपण पाहूयात about the unknown realm, की जे अदृश्य जग आहे, how Satan has placed his demon angels की सैतानाने त्याच्या दुरात्म्यांना अदृश्य जगामध्ये कसं to ठेवलेलं आहे hinder your prayers, तुमच्या प्रार्थनेमध्ये, अडचण लावण्यासाठी. प्रार्थनेला अडथळा आणण्यासाठी. And Holy Spirit told me, आणि पवित्र आत्म्याने सांगितलं Satan is a copycat. सैतान जो आहे तो फक्त कॉपी करतो. You know, God put angels on every city, state and nation. बघा देवाने प्रत्येक राज्य देश ह्याच्यामध्ये देवदूत ठेवलेले आहेत To answer our prayers, आपल्या प्रार्थनेचं उत्तर to देण्यासाठी, protect our prayers. आपल्या प्रार्थनेचं संरक्षण The करण्यासाठी. devil saw it. सैतानाने ते पाहिलं. अच्छा, इनका प्रार्थना का आंसर प्रोटेक्ट करने के लिए परमेश्वर ने ऐसा देवदूत रखा है क्या? ठीक है, अभी मैं भी ये देवदूत के नीचे मेरा देवदूत लगाएगा ताकि इनको अड़चन देगा. That's what he did it. आणि सैतानाने असं केलं. Hello, I'm exposing the works of the devil. आता मी सैतानाची कामं उघड करून सांगत आहे Many तुम्हाला. Christians don't know this. अनेक ख्रिस्ती लोकांना They ते only माहित know नाही. one kind of prayer. एकच प्रकारची प्रार्थना त्यांना माहिती आहे. प्रार्थना करो, ओरडून प्रार्थना. इससे कुछ होता नहीं. It shows a victim mentality, हे काय दाखवतं की तुम्ही विक्टिम आहात. a begging mentality, एक भीक मागण्याचे a powerless मानसिकता, mentality. जे अशक्त मानसिकता. We are not those. आपण तसे We नाहीये. have been given authority. आपल्याकडे अधिकार आहे. Amen. आमेन. Let us take the authority. त्या अधिकाराचा An वापर करूया. authority person never cries. आणि जो अधिकार ज्याच्याकडे अधिकार आहे तो कधीच रडत नाही. और पुलिस बोलता क्या, दया करून बाबा उभे रहा, ऐसा बोलता हो? हेलो, बोलता क्या ऐसा? पैर पड़ता हो, रुको ना गाड़ी प्लीज. कुछ नहीं बोलता है, सिर्फ हाथ लगा, देखता भी नहीं उनको. हाथ किया मतलब रुकने पड़ेगा, क्योंकि वो अधिकार जानता है. आमेन. मगर हमारा बिलीवर को अधिकार नहीं जानते. दया करून उभे रहा बाबा, पाय पड़तो मी, ऐसा बोलेंगे हम लोग. And they consider that is a very powerful prayer. आणि त्यांना वाटतं असं रडणं म्हणजे फार सामर्थ्यशाली प्रार्थना आहे.
It's okay for the babies, जे लहान आहेत त्यांच्यासाठी ठीक but आहे, as you become mature, पण जसं आपण प्रबंध प्रौढ होतो you must live by authority. आपण अधिकाराने जगलं पाहिजे. Amen. Amen. Let's all stand up. चला आपण